सांगली महापालिकेत कोणत्याही पक्षाला स्पष्ट बहुमत नाही. भाजपा सत्तेपासून एक हात लांब. सांगली, मिरज आणि कुपवाड शहर महानगरपालिकेचे निकाल जाहीर झाले आहेत. मात्र कोणत्याच पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही. भाजप सत्तेच्या जवळ जाऊन थांबलेला आहे. भाजपाला 39 जागा मिळालेल्या आहेत. त्यापाठोपाठ काँग्रेसला सर्वाधिक 18, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाला, राष्ट्रवादीला 16 आणि शिवसेना शिंदे गटाला 2. राष्ट्रवादी शरद पवार गटात एका जागेवर विजय मिळवता आला आहे. 40 ही सत्तेची मॅजिक फिगर असून भाजपला सत्तेपासून अवघ्या एका जागेमुळे लांब राहावं लागलेलं आहे. भाजपला स्पष्ट बहुमत मिळालेलं नाही, तर या निवडणुकीमध्ये अनेक दिग्गजांना पराभवाला सामोरं जावं लागत आहे. काँग्रेस आमदार विश्वजित कदम यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसने 18 जागांवर घवघवीत यश मिळवलं आहे, तर जयंत पाटलांच्या राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसलेला असून केवळ 3 जागांवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला समाधान मानावं लागलंय, तर उद्धव ठाकरे गटाला एकही जागा मिळवता आली नाही. मात्र शिवसेना शिंदे गटाला 2 जागा मिळाल्या आणि भाजप आणि शिंदे शिवसेना मिळून सत्ता स्थापन करतील असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.